तुमच्या स्वीकारा मज स्वीकारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरुनाथा तुम्हीच माऊली तुम्हीच माऊली ताप तापुनी आलो दारी त्या प्रेमाची सावली सद्गुरुनाथा तुम्हीच माऊली तुम्हीच माऊली ताप तापुनी आलो दारी त्या प्रेमाची सावली ताप तापुनी आलो दारी ताप तापुनी आलो दारी त्या प्रेमाची सावली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सोडून आलो बंधू सखा मी तुम्हीच माय बाप विरुनी जाऊ दे बंध जुने ते नवीन बंधनात सोडून आलो बंधू सखा मी तुम्हीच माय बाबा विरुनी जाऊ दे बंध जुने ते नवीन बंधनात विरुनी जाऊ दे बंध जुने ते विरुनी जाऊ दे बंध जुने ते नवीन बंधनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरुनाथा एकची आता कृपा करा हो कृपा करा हातमायेचा सद्गुरुनाथा एकची आता कृपा करा हो कृपा करा हातमायेचा ठेवून मजवर जवळी कराया पामरा हात मायेचा ठेवून मजवर हात मायेचा ठेवून मजवर जवळी कराया बाबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आलो नाथा चरणी तुमच्या स्वीकारा मज स्वीकारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा व्यासांचे कार्य खूपच मोठं आहे. विविध महात्म्यांमध्ये वेद व्यासांचं एक विशेष महत्व आहे. त्यांनाही आजच्या या दिवशी मंगलमय दिवशी अभिवादन करण्यात येत असते, वंदन करण्यात येत असते, त्यांचं पूजन करण्यात येत असते.
जे कोणी संत महात्मे असतात, ऋषी मुनी असतात, सिद्ध बुद्ध काय असतील, समजा तीर्थंकर किंवा पैगंबर, जगभरातले जे कोणी संत महात्मे असतात, थोर पुरुष असतात, ते जनतेला असा उपदेश करतात ज्या योगे जीवांना शांतीचा लाभ व्हावा, शांतीचा लाभ व्हावा आणि शांती मिळावी सर्व जीवांना, अशा हेतूने त्यांचा उपदेश असतो. जास्तीत जास्त लोकांना अश्लील बाबी आवडतात, चांगल्या बाबी आवडणारे कमी आहे. अश्लील चित्र बघायचे, अश्लील चित्र, अश्लील वाङ्मय वागण्याची आवड आहे. आता काही घाणेरडे असतात युट्यूबचे व्हिडिओ, ते मिलियन्स लोक बघतील, भरपूर भरपूर बघतील, भरपूर असे आहेत, भरपूर बघणारे आहेत. चांगल्या गोष्टी बघणाऱ्यांची संख्या कमी आहे. चांगले चित्र बघणार, चांगलं वागणं वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. ज्यात काहीतरी अश्लीलता असेल, भांडण माजवायचे विचार असतील, असलं वाचणारे भरपूर आहेत. असले तुम्ही व्हिडिओ बनवा, ते थोडा भरपूर व्ह्यूज मिळते त्याला, कारण जनतेची रुची अशा वाईट गोष्टीकडे जास्त आहे. आजचा वाईट गोष्टीचाच अवलंब होत राहिल्यास माणसाला कधी स्थिर शांती मिळणारच नाही. चांगल्या बाबींचा अवलंब झाल्यास माणसाला स्थिर शांती मिळेल. डोक्यात चित्र जरा बरं राहते. जगात पाप आणि पाप जास्त जरी असलं तरी अध्यात्माच्या मार्गाकडे वळणारी, अध्यात्म आवडणारी, धार्मिक विषय आवडणारी सुद्धा काही माणसं अजून टिकून आहेत. याबद्दल आनंद वाटतो. समाधानाची बाब हीच आहे. त्याने एका हातात घेतलं, ते हातातून पडलं, ते नारळ जरा मोठ्याच्या मोठं होतं, ते हातातून खाली पडलं आणि खाली पडलं, तो एकदम चिंतित झाला, एकदम त्याला वाईट वाटायला लागलं. पडलंच कसं माझ्या हातातून, पडलंच कसं? तो म्हणला हे कसं, हे अपशकुन झाला, खाली नव्हतं पडायला पाहिजे. अरे धरलं एका हाताने का, दोन हाताने धरायला पाहिजे होता, किंवा एक समजा मात्र पत्रात घ्यायला पाहिजे होता, म्हणजे ते पडलं नसतं. जी आपली वैवाट आहे की समजा पत्रात गेली किंवा दोन्ही हातात गेले, त्याचं ते पडू देऊ नये. कुठलंही काम अर्धवट मन ठेवून उपयोगाचं नाही. नुसतं एका हाताने कशाला काम करायचं, दोन्ही हाताने काम करायचे. अर्धवट एखाद्या कामात लक्ष असते, अर्ध मन दुसरीकडेच असते. अशाने कामं होत नसतात, अशाने कामं होत नसतात. आणि मन म्हणायचं मी भरपूर राबलो, भरपूर केलं आणि माझं मन अशांत, काय मला त्यात यश मिळालं नाही. दोन्ही हाताने धडकी नारळते, दोन्ही हाताने फळ कर, तुलाही तुझ्या कर्माचं फळ मिळेल. दोन्ही हात लाव, मन पूर्णपणे लाव. एक थोडं मन तिकडे, थोडं मन दुसऱ्या विषयात, एका वेळेस एकच काम करायला पाहिजे माणसानं. जसं अर्जुनाला एकच लक्ष, एकाच ठिकाणी एकच लक्ष असलं तर ते काम व्यवस्थित होणार. जर अनेक ठिकाणी मन विचलित राहिलं, थोडं मन एका समजा कार्यात, थोडं अन्यत्र, तर ते कार्य व्यवस्थित होत नाही. आणि असं वागल्यावर या जीवनामध्ये, व्यावहारिक क्षेत्रामध्ये सुद्धा शांती मिळत नाही. दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंद मिळाल्यावर आपापच शांतीचं आगमन होत असते. हा निश्चित मोठा भाग आहे. जरी माणसं नाही जोडली गेली तरी ही सुद्धा सोयरे बनवू शकत असतात. नाना विविध पक्षी, पशु किंवा झाडी झुडी हे सुद्धा आपले बनवू शकत असतात आणि आपला एकटेपणा दूर होऊ शकतो आणि अशांती दूर होऊ शकते. माणसाला शांती मिळू शकत असते. तो म्हणून अध्यात्माच्या मार्गाने गेल्यास, योग्य साधना केल्यास मनुष्याच्या जीवनात उन्मेषण घडू शकते. म्हणजे मनशांतीचा लाभ त्याला होऊ शकतो. काय थोडासा समजा वरच्या पातळीवर खाली आला, गरीब झाला थोडासा, म्हणून काही एवढं संपायची गरज नसते. परंतु माणसं अति खचून जातात, इतरांशी तुलना करतात. माझा तो मित्र मला काय म्हणत, तू फार खाली आला रे. एक माणसं भीतात, समाजात भीतात, आपली तुलना दुसऱ्यांशी करतात. मला वाईट म्हणतील, तुझी फार अडचण झाली, तू फार काही कोणाची तुलना करून घेऊ नये. आपल्या ठिकाणी आपण हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे काही खचण्याची आवश्यकता राहत नाही आणि आपली शांती भंग होत नाही, अजिबात होत नाही.
हे अधिक पुण्य देऊन मनुष्य जन्म मिळालेला आहे. परंतु सगळे भवसागरात बुडलेलेच असतात, भवसमुद्रात बुडलेलेच असतात. जोपर्यंत ऑक्सिजन चालू आहे, श्वासोश्वास चालू आहे, तोपर्यंत त्यातून वर यायचा यत्न करायलाच पाहिजे. ते बुडलेलीच आहे, ते बुडले 5 मेले म्हणून काही बाकीचे असं नाही. करोडो माणसं त्या भवसागरात बुडूनच जातात, मरूनच जातात. ऑक्सिजन जोपर्यंत माणूस घेत राहतो तोपर्यंत जिवंत असतो, तोपर्यंतच त्या भवसमुद्रातून म्हणजे हे जे चक्र आहे जन्म मरणाचं चक्र, तोपर्यंतच उद्धाराची आशा आहे. उद्धाराची आशा, वर येण्याची आशा आहे. श्वासोश्वास बंद झाला म्हणजे ऑक्सिजन घेणं बंद झालं की सगळं समाप्त. म्हणून श्वासोश्वास चालू असेपर्यंतच शाश्वत शांती मिळविण्याचा मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी साधना करणे गरजेचे आहे. आता शांती म्हणजे निश्चित काय, हे वैद्यक शास्त्र सांगणार. मेंदूमध्ये एक भाग असतो, विविध कॉर्टेक्स असतात, समजा पीएचसी असतो, अमिगडाला असते, हे असतात नाही सगळं हे असते. या सगळ्यांचा ते विचार करणार आणि त्यावरून सांगणार की मनाचा संबंध मेंदूशी आहे. अमिगडाला असं काम करते, ते असलं काम करते, असं ते लोक सांगणार. परंतु मेल्यावरही मन राहते किंवा आणि हा मेंदू तर जळून जातो, जळून जातो नाही, त्याचा काही संबंध नाही, तरी मन राहते. म्हणून विज्ञानाला जे कळते ते मर्यादित आहे, त्याच्या पलीकडे अध्यात्म असते. म्हणून सूक्ष्म शरीर, माणूस मेल्याने तो पूर्णपणे संपला असा नाही, सूक्ष्म शरीर असते. माणूस आपले मन बुद्धी घेऊन जात असतो, त्यालाही मन असते, त्यालाही बुद्धी असते. त्या मेलेल्या माणसाला सुद्धा ते संपून जातेच नाही. तुम्ही काय म्हणणार मेंदू मेला म्हणजे त्याचं मन मेलं काय? नाही. आता इथं कोणी बसलेले आहे, सगळ्यांचं ध्यान आहे थोडा इकडे, पण एखाद्याचं कुठेतरी गेलं होतं मन घराकडे, तर याचा अर्थ मेंदू गेला काय माझ्या डोक्यातून? मेंदू तिथेच आहे, परंतु मन फिरून आलं. आता बोलल्यामुळे पुन्हा परत आलं इथं. म्हणजे मन एवढ्या वेगानं समजा फिरून येते, मेंदू फिरत नाही, मेंदू जिथं असतो तिथंच असतो. हे विज्ञान या फक्त जड ज्या बाबी जड असतात त्यांचा विचार फक्त करीत असतात. अध्यात्म हे विज्ञानाच्या पलीकडे असते, म्हणजे सगळ्या दुःखाचा नाश आणि अनंत अशा आनंदाचा लाभ म्हणजे मोक्ष होय. पुण्य केलं म्हणून त्याच्या वेळाला मनुष्य जे मिळालाय माणसाला, हे काय आपात मिळालं नाही, नाहीतर किड्या मुंग्या असले जन्म मिळतात किंवा कुठे गाढव घोडे. मनुष्य जन्म सगळ्यांना मिळालाय म्हटल्यावर यासाठी मनुष्याचं भरपूर पुण्य खर्च झालेला आहे, म्हणजे त्या जीवाचं. म्हणून मनुष्य जन्म मिळालेला. पण भवसागरात तो बुडलेला आहे, तो मुक्त नाही. भवसागरातून वर येण्यासाठी, सुटण्यासाठी त्याला आध्यात्मिक शांतीची आवश्यकता आहे, आध्यात्मिक साधनेची आवश्यकता आहे आणि आध्यात्मिक साधनेद्वारे मिळणाऱ्या शाश्वत शांतीची आवश्यकता आहेच आहे. आज शोधतच होतं, बाहेर शोधणं चालू होतं. तसं माणसं तिला शोधतात, शांतीला बाहेर शोधतात, बाहेरच्या विषयात शोधतात, परंतु बाहेरच्या विषयात ती मिळत नाही. ती शांती आतच असते, मनातच असते, मनाच्या गाभाऱ्यातच ती शांती असते. ती शांती मनाच्या गाभाऱ्यातच असते, भौतिक वस्तूंनी ती मिळत नाही. काही सुखोपभोग मिळतील, परंतु खरी शांती मनाच्या गाभाऱ्यातच शोधायची असते. आत्मस्वरूप तिथं तर दुःखाचा लवलेच नाही, आत्मस्वरूप तर आनंद स्वरूप आहे. शांती हा मनाचा विषय आहे, मनाच्या गाभाऱ्यातच या शांतीचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. इथं शोधलं तर खरोखर शांतीचा लाभ होईल. आत शोधायला पाहिजे, आत शोधायला पाहिजे. आत शोधण्याचं शिकवतो कोण? तर अध्यात्म शिकवते. हे बाहेरच्या गोष्टी विज्ञान शिकवत असते. असलं आटम तो मॉलिक्यूल हे सगळं बाहेरच्या गोष्टी विज्ञान शिकवल, परंतु आतल्या गोष्टी आज तुम्ही बघा, आज आपली वाटचाल करा, आजच तुम्ही चालत राहा, हे अध्यात्म शिकवित असते. आणि म्हणून अध्यात्माचा मार्ग हा शाश्वत
शांतीचा मार्ग आहे. आध्यात्मिक विचार जे अनेक महात्म्यांनी, ऋषी मुनी, साधू संत काय बोलले, पैगंबर व जेवढे जेवढे जगभरातल्या नाना धर्मातले त्यांनी काय उपदेश केलेला आहे त्याचा सार सगळा एकच आहे. तो अंमलात आणण्याचा यत्न करावा, ते विचार वाचून घ्यावेत आणि आपल्या मनात एक उद्धाराचं चित्र रंगवावं. उद्धाराचं चित्र, उद्धार म्हणजे तिथं पूर्णपणे आनंदच आनंद राहणार, कुठलंही दुःख राहणार नाही, दुःखाचं लवलेश नाही, असं एक उद्धाराचं चित्र मनुष्याच्या डोक्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं राहायचंय म्हटल्यावरच माणूस त्यासाठी यत्न करणार, जो आपल्याला मिळत राहणार. याला म्हणतात उद्धार, याला म्हणतात मोक्ष. ते मोक्षाचं चित्र मस्तिष्कामध्ये तयार करणं अत्यावश्यक असते. एखादं चित्र आपल्या मनामध्ये आधी उत्पन्न होत असते, नंतर ते आपल्याकडून त्यासाठी यत्न केले जातात आणि त्या साध्य जे आहे स्थळ तिथपर्यंत मनुष्य जाऊन पोहोचू शकत असतो. म्हणून शाश्वत शांतीच्या लाभासाठी मनुष्याने आपल्या चित्रामध्ये उद्धाराचं चित्र निश्चितपणे निर्माण करावं आणि त्या दिशेने आपली वाटचाल ठेवावी. उन्मेषंतु जना सर्वे दत्त दत्त दत्त. कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली माझी दत्तगुरु माझी, हो माझी